तर नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपले मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे. तर मित्रांनो, बघत राहा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ. तर मित्रांनो, आऊसाहेबांना मुजरा करून आऊसाहेबांचं दर्शन घेतलं आणि मित्रांनो काही फोटो काढले. मित्रांनो, एकदम बघण्यासारखं दृश्य आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा एकदा भेट द्या. मित्रांनो, आम्ही इथं आऊसाहेबांचं दर्शन घेतलं आणि आजी आई सर्वांना घेऊन आलतो फॅमिलीसोबत मित्रांनो बघण्यासाठी. तर मित्रांनो, ही बघा, आता आम्ही दर्शन घेऊन इकडं राजवाड्याकडे चाललेलो आहोत मित्रांनो. तर एकदम राजवाडा पण बघण्यासारखा आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा एकदा राजवाडा बघून घ्या मित्रांनो. हा लखोजीराव जाधव यांचा राजवाडा आहे मित्रांनो. तर आम्ही राजवाडा बघण्यासाठी चाललेलो आहोत मित्रांनो. तर बघा तुम्हाला कसा वाटतं राजवाडा. आणि हे बघा मित्रांनो, हे पूर्वीच्या काळातील कोरीव बांधकाम आहेत आणि सर्व दगडाचे बांधकाम आहेत. तर मित्रांनो, चला आता आपण आऊसाहेबांच्या जन्मस्थानाकडे जात आहोत. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटतोय ते नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अवश्य भेट द्या सिंदखेड राजा येथे आऊसाहेब जिजामातेच्या जन्मस्थानी भेट द्या मित्रांनो. तर मित्रांनो, या आता आम्ही आऊसाहेब जिजामातेचं जिथे जन्म झाला आहे हे बघा मित्रांनो, आम्ही आता आऊसाहेब जिजाऊ मातेच्या जन्मस्थानाकडे जात आहोत. तर तिथून हे बघा मित्रांनो, हे आहे आऊसाहेब जिजाऊ मातेचं जन्मस्थान. नंतर आम्ही मित्रांनो धान्य कोठार म्हणजे जे धान्य साठवायचे जे कोठार आहे ते आम्ही बघण्यासाठी खाली गेलेलो आहोत. तर मित्रांनो, हे बघा पोस्टर इथं लावलेलं आहे. तर हे धान्य कोठार आहे. हे खाली तळघर, ज्याला तळघर म्हणतात. तर मित्रांनो बघा, हे खाली एकदम कसं भुयारासारखं एकदम दगडी बांधकाम आहे मित्रांनो. एकदम कोरीव आणि बघण्यासारखं दृश्य आहे. खाली धान्य, जे पूर्वी काळात धान्य ते ठेवायचे साहित्य नव्हते, तर त्या काळात मित्रांनो असे धान्य खाली ठेवण्यात येत होते. तर बघा मित्रांनो, कसं एकदम कोरीव बांधकाम आहे. आणि सर्व जे बांधकाम आहे हे दगडी बांधकाम आहे मित्रांनो. हे बघा, आम्ही इकडं दगडी बांधकाम बघण्यासाठी गेलेलो आहोत आणि आम्ही सर्व फॅमिलीला घेऊन बघण्यासाठी गेलेलो आहोत मित्रांनो. हे बघा, एकदम मस्त असं बांधकाम आहे मित्रांनो. इथं अवश्य तुम्ही एक बार भेट द्या आणि मनाला कसं वाटतंय ती एकदा बघून घ्या मित्रांनो, आऊसाहेब जिजामातेचा जन्मस्थान. तर मित्रांनो, आम्ही आता दरबारी महालाकडे जात आहोत, जिथं बैठका किंवा जी मसलत व्हायची पूर्वीच्या काळात, तर तो हा दरबारी महल आहे मित्रांनो. आणि पूर्वी ज्या लढाया व्हायच्या त्याचे नियोजन करण्यासाठी इथं सर्व सरदारांना बोलावले जायचे, अशी हा दरबारी महल आहे मित्रांनो. आणि हा सुद्धा बघण्यासारखा एकदम मस्त आहे मित्रांनो दरबारी महल. तर बघा मित्रांनो, इथं पण आम्ही मस्त पाहिला, सर्व निरीक्षण केले आणि नंतर फोटो काढले. एकदम भारी वाटला मित्रांनो पूर्वी दरबार कसा होता. ही बघा मित्रांनो, एकदम दारं खिडक्या हे एकदम कोरीव बांधकाम आहे मित्रांनो. हा बघण्यासारखा आहे. तर मित्रांनो, ही बघा, वरती जाण्याचा पण मार्ग आहे दरबारी महालावरती. तर वरती गेल्यानंतर बघा मित्रांनो, एकदम पाहण्यासारखं आहे आणि वरून सर्व दृश्य दिसत आहे मित्रांनो. बघू शकतात, सगळीकडे फिरून बघितल्यानंतर एकदम भारी वाटला हा दरबारी महल आणि आऊसाहेब जिजामातेच्या जन्मस्थानाचा हा मित्रांनो ठिकाण. तर बघा मित्रांनो, आम्ही हा दरबारी महल बघितला आणि याच्या काही फोटो काढले मित्रांनो. एकदम छान असा आहे हा दरबारी महल. आणि नंतर आम्ही निघालो घरी जाण्याकरिता. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि नक्की तुम्ही अवश्य भेट द्या आऊसाहेब जिजामातेच्या
स्थानाच्याच ठिकाणी. तर सिंदखेड राजा येथे आऊसाहेब जिजामातेचे जन्मस्थान आहे मित्रांनो. एकदम मनमोहक आणि बघण्यासारखा आहे मित्रांनो. पूर्वी कसा राजवाडा होता हा बघा मित्रांनो, हा राजवाडा आहे. आणि आम्ही नंतर आऊसाहेब जिजामातेचं दर्शन घेऊन घराकडे निघालेलो आहोत. ही आपली फॅमिली आहे मित्रांनो. सर्वजण आम्ही घराकडे निघालो. तर कसा वाटला आपला व्हिडिओ तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला.